हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अमूल्य जीवन. जीवनात मूल्य नाही, मूल्य मानवाने निर्माण केले आहे. 1970 पर्यंत आफ्रिकेत हिरे, माणके, काचेचे तुकडे म्हणून केवळ मजुरी घेऊन रानातून आणून देत असत. वर मजुरी देऊन काचा गोळा करतात म्हणून हसत असत. त्यानंतर त्यांना समजले की या आचरट मानवाने या काचेला मूल्य देऊन महत्त्व दिले आहे. सोन्याला काय किंमत आहे? सोन्याचा काय उपयोग आहे? अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत अत्यावश्यक वस्तूत हिरे, माणके, सोने बसते का? ते खाऊन पोट भरता येत नाही, की ते लेवून शरीर रक्षण करता येत नाही, की त्याचा निवारा म्हणून काही उपयोग होत नाही. पोस्टाची तिकिटे जमवून काय उपयोग आहे? परंतु त्याचे प्रदर्शन बघायला पैसे देऊन जातात. खेळांचा काय उपयोग आहे? परंतु वेळ, पैसा, जीवन वाया घालवून दिवसचे दिवस पाहत बसतात. काय उपयोग आहे त्याचा? मूलभूत गरजा ज्या आहेत त्यांची निर्मिती करायची सोडून अनावश्यक वस्तू आणि गोष्टी निर्मित करण्यात, वैश्विक मालमत्तेचा दुरुपयोग करण्यात मानव स्वतःला धन्य समजत आहे. वीज कशाला निर्माण केली आहे? सूर्य आहे तो गरजेपेक्षा जास्त आहे. सूर्यास्त झाला की निजावे, दिवसा काम करावे. अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा निर्माण करायला किती कामे करावे लागते? फार थोडे काम करून हे सर्व मिळू शकते. परंतु छान चोकी पाहिजे असते म्हणून ती सजावट करण्यात अन्न, वस्त्र, निवारा याची व्याख्याच बदलून मानव विनाकारण काम करत असतो. मौन ही त्याची मूलभूत भाषा आहे. परंतु त्या डबीचा शोध लावून तो सारखा भडाभडा बोलत असतो. इतके बोलायची काय गरज आहे? त्या डबीतून 99% बोलणे विनाकारण होत असते. प्रति क्षणी संदेश पाठवत असतात. कशाला हे संदेश पाठवायचे? त्यात पानसट विनोद असतात. एकाच इमारतीत राहणारे, एकाच मजल्यावर राहणारे त्या डबीतून बोलत असतात. हा सारा वेड्यांचा बाजार मांडलेला आहे. मानवाला त्याच्या जीवनाची सत्य किंमत माहीत नाही. त्याला त्याच्या जीवनाची क्षणभंगुरता उमजलेली नाही. त्याला जीवनानंतरचे जीवन माहीत झालेले नाही. त्यामुळे या बेगडी जीवनात तो बेगडी आनंद घेत जीवनाचे सत्य मूल्य न जाणता ते वाया घालवत आहे. जीवन उपयोगितेत नाही, मूल्यात नाही, उपभोगात नाही, तर ते मौनात, प्रशांततेत, स्थिरतेत आहे. कारण जर मानव मौन, प्रशांत, स्थिर असेल तरच तो नैसर्गिक जीवन जगू शकेल. तरच त्याला नैसर्गिक आनंद मिळू शकेल. विश्वातील प्रत्येक हालचाल त्याला महाआनंद होईल. त्याच्या जीवनातून सुख आणि त्यामुळे दुःख हद्दपार होईल. त्याची जागा सदानंद घेईल. त्याला जीवन म्हणजे एक लीला होईल. तो नित्यानंदी राहील. हे मूल्यावर्धित जीवन अमूल्य होईल, अनमोल होईल. त्याच्यासाठी विश्व कैवल्य होईल. तो जेथे असेल तेथे कैवल्य निर्माण होईल. निष्कलंक सत्ताधीश. लाओत्से सांगतो की राजा आणि त्याचे सरदार जर निष्कलंक स्वभाव राखू शकले तर सर्व जग स्वेच्छेने त्यांचे स्वामित्व स्वीकारेल. हजारो वर्षापूर्वी लाओत्सेने आजही तितकाच उपयुक्त असा मोलाचा उपदेश केलेला आहे. जनतेचे पुढारीपण मिळवायला आजकाल काय काय आटापिटा करतात तो त्यांचा त्यांनाच माहीत. ज्यांना पुढारी व्हायचे आहे ते त्यांचा मूळ स्वभाव सोडतात आणि खास पुढारी छाप स्वभाव धारण करतात. वाढदिवस आला की स्वतःच मित्रमंडळांच्या नावाने स्वतःचे भले मोठे फ्लेक्स लावतात. जेवणावळी घालतात. सार्वजनिक समारंभात स्वतःच पुढाकार घेऊन उद्घाटने करतात. बोलायला येत नसले तरी तसे जाहीर करून बोलतात. त्यामुळे ते बोलले याचेच कौतुक होते. नसलेला प्रश्न निर्माण करून ते सोडवतात. आपल्या मोहल्ल्यात उगीचच सर्वांना नमस्कार करतात. ताई असे म्हणत महिलांची विशेष दखल घेतात. हे इतके कृत्रिम असते की ते कोणाच्याही सहजच लक्षात येते. ते आपले पुढारीपण जनतेवर लादत असतात. हल्ली तर दूरदर्शनवर काम करणारे एक साथ एकाच प्रकारे हातवारे करताना दिसतात. त्यांना शिष्टाचार मुद्दाम शिकवले जातात. हात कोपरात मोडून पंजे आकाशाकडे करायचे, खांदे उडवायचे, हास्य करायचे आणि त्याच वेळी डोळे विस्फारायचे.
लाओ त्सेचा याला विरोध आहे. तो सांगतो की हे सारे असे कृत्रिमपणे करायची गरजच काय आहे. आपण जसे आहोत तसे असावे. आपला चेहरा, आपले रूप जसे परमात्म्याने दिले आहे ते गतसंचित संपवण्यासाठी योग्य आहे. त्यात बदल कशाला करायचा. आपण बदल केला तर आपले गतसंचित संपत नाहीच, परंतु त्यात नवीन उपभोगांची भर होते. काही मोजके अपवाद वगळता पुढारी तर इतके दिनवाणे झालेले आहेत की त्यांच्या मागे जनता न येता हेच जनतेमागे फरफटत जात असतात. मला तुमचा पुढारी म्हणा अशी अर्जवं करत असतात. सतत जनतेच्या पुढे पुढे करत असतात. यासाठी पैसे तर वाऱ्यासारखे उधळत असतात. लाओ त्सेचा याला विरोध आहे. तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून आहे. बदल हा आंतरिक व्हावा लागतो. बाह्य बदल हा बदल नसतोच. कारण बाह्य बदल कारण परत्वे होत असतो. त्यामुळे कारण बदलले की पुन्हा बदल होतो. यात मूलभूत बदल नसतोच. सर्व देखावा असतो. लाओ त्से सांगतो की पुढारी जसा असतो तसाच तो जनतेला आवडावा. त्याने निष्कलंक असावे. लोक त्याला आपोआप मान देतात. त्याने सहजच फेरी मारावी आणि जनतेने त्याच्या मागे जावे. तरच तो पुढारी म्हणवून घ्यायच्या लायकीचा असतो. असा पुढारी सत्तेवर असला किंवा नसला तरी लोक त्याला पुढारीच मानतात. कारण बाकीचे सत्ता गेली की निष्प्रभ होतात. कोणीही त्यांना विचारत नाही. जो त्याच्या स्वयंभू स्वभावाने लोकांना आकर्षित करतो तोच सत्य असतो. लोक त्याला पुढारी नेमतात. हरि ओम.